की संसार दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती अशा प्रकारचा इच्छा घेऊन आम्ही तुमच्याकडे आलोत. आणि मग नंतर श्री गुरूंना विचार केला, की ज्या अर्थी हे आपल्याकडे आलेत, त्या अर्थी यांना आपण अनेक शास्त्रामध्ये अ, जे काही ज्ञान सांगितलं, तर कणादाने 7 प्रकारचं त्या ठिकाणी अशा प्रकारचा अ, ज्ञान सांगितलं. आपण काल बघू लागलो, की सांख्य मतामध्ये प्रकृती पुरुषाचे विवेकाला ज्ञान, कणादाच्या सप्तपदार्थाचा विचार करणे याला ज्ञान. कारण कणादानं सप्तपदार्थाचा विचार सांगितला त्याला ज्ञान. सांख्यानं प्रकृती पुरुषाचा विवेक सांगितला त्याला ज्ञान. मग आता अशा प्रकारचं या ठिकाणी यांना यांना कोणतं ज्ञान पाहिजे? यांना जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान अशा प्रकारचं ह्या ज्ञानाची यांना गरज आहे. असं समजून आता सद्गुरूनं मनाची गाठ बांधली, की यांना जीव ब्रह्मैक्य ज्ञानाची गरज आहे. म्हणून जीव ब्रह्मैक्य ज्ञान सांगण्यासाठी आता सद्गुरू या ठिकाणी अ, तयार झाले आणि आता या ठिकाणी सद्गुरूनं त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं, की परमानंदाची प्राप्ती आणि संसार दुःख निवृत्ती तुला जी इच्छा आहे, तर ए, असे तुम्ही कॅमेरा प्रश्न सुरू ठेवू घेऊन नका मला. कॅमेरा सुरू ठेवू परम नका मला. परमानंदाची प्राप्ती आणि संसार दुःखाची निवृत्ती अशी इच्छा घेऊन तुम्ही या ठिकाणी आलात. परंतु तुमच्या ठिकाणी, तुझ्या ठिकाणी जन्म व नासरहित स्वतः सिद्ध असणारं स्वरूप आहे तुझं. तुझ्या ठिकाणी जन्म नाही आणि नाश बी नाही. असा स्वतः सिद्ध असणारं तुझं स्वरूप आहे. म्हणून सद्गुरूंना प्रथम त्या ठिकाणी आपण बघायला लागलो, की त्याच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरुवात केल्यानंतर तुम्ही जो प्रश्न केला, की संसार दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, तर तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाश नाही आणि उत्पत्ती सुद्धा नाही. नाशरहित, उत्पत्तीरहित असणारं स्वतः सिद्ध तुला ब्रह्मस्वरूप तू आहेस. आणि तुझ्या ब्रह्मरूप आत्म्याच्या ठिकाणी संसार दुःख मुळीच संभवत नाही. नाशरहित, जन्मरहित, स्वतः सिद्ध असणारं असणारा तू ब्रह्मरूप तू आहे. आणि ब्रह्मरूप असणाऱ्या तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संसार दुःख मुळीच त्या ठिकाणी नाही, संभवतच नाही. आणि तुला इच्छा झाली, कारण ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी संसार दुःख मुळीच नाही. मुळीच नाही शब्दाचा अर्थ बिलकुल नाही. कारण आपण ब्रह्मस्वरूप आहोत असा निश्चय आपला जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत संसार दुःख वाटत असतं. जेव्हा आपला मी ब्रह्मस्वरूप आहे असा निश्चय झाला, की मग आपल्याला संसार दुःख नाही, म्हणजे जन्म मरण मला नाही. मी ब्रह्म आहे असा आपला निश्चय जेव्हा झाला, तेव्हा मला जन्म आणि मृत्यू नाही. मी ब्रह्मस्वरूप आहे आणि अशा प्रकारचा निश्चय होत असतो. परंतु जोपर्यंत मी ब्रह्मस्वरूप आहे अशा प्रकारचा निश्चय होत नाही, तोपर्यंत मला जन्म आहे, मृत्यू आहे, असा विपरीत अशा प्रकारचा निश्चय जीवाला झालेला असतो. आणि जेव्हा सद्गुरूची भेट झाली, तेव्हा सद्गुरू ब्रह्मस्वरूप तूच आहे म्हणजे खरे सद्गुरू. नाहीतर वास्तविक पाहता सद्गुरूला बी आता कमी नाही, शिष्याला बी कमी नाही. परंतु आपण पाहतो, की पहिल्या दुसऱ्या तरंगामध्ये जे काही अधिकारी लक्षण सांगितले, तर अधिकारी म्हणून अनाधिकारी शिष्य आणि अनाधिकारी गुरु यांचेच जास्त त्या ठिकाणी अशा प्रकारचा गर्दी पाहायला भेटते. म्हणजे अनाधिकारी, अधिकारच नाही आणि शिष्य झाले. अधिकारच नाही आणि गुरु होऊन बसले. आणि अशा अनाधिकारी लोकांचेच जास्त त्या ठिकाणी
गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून आशियांची गर्दी झाल्यामुळं किंवा जे आपल्याला ज्ञान मिळायचं, तर ते ज्ञान आपल्याला प्राप्त होत नाही. कारण अनाधिकारी एखादा अधिकारी शिष्य जरी असला, पण त्याला अनाधिकारी गुरु भेटला किंवा अधिकारी गुरु आहे, परंतु शिष्य अनाधिकारी आहे. म्हणून अशा प्रकारचं त्या ठिकाणी अ, खालीवर झाला असता, ते ज्ञानाची प्राप्ती होत नाही. म्हणून आपण या तरंगामध्ये अ, अधिकारी अशा प्रकारचे सद्गुरू आहेत आणि शिष्य सुद्धा अधिकारी आहेत आणि म्हणून त्यांना ज्ञानाची प्राप्ती होत असते त्या शिष्याला. म्हणून आपण बघू लागलो, की अ, अधिकार घेऊन आलेला आहे. हा शुभ संतती राजाची मुलं अधिकारी होऊन आलेले आहेत. म्हणून अधिकारी होऊन परमार्थ केला पाहिजे. आणि गुरु सुद्धा त्या ठिकाणी शिष्याचं कल्याण व्हावा याच्यासाठी त्यांची तळमळ असती, त्यांना गुरु म्हणायचं. नाहीतर गुरु लोभी आणि शिष्य कंजूस असतो. मग त्या ठिकाणी याला देव वाटत नाही आणि गुरुला वाटतं यानं काहीतरी दिलं पाहिजे. मग अशा ठिकाणी त्या ठिकाणी बोध होत नसतो. म्हणून अ, अशापैकी ते गुरु नव्हते आणि ते ज्ञानदान परायणा जसा आपला साखरा संप्रदाय, साखरे संप्रदायामध्ये हे ज्ञानाची परंपरा ही चालू आहे आणि अशा प्रकारचं ते सुद्धा गुरु ते आपल्या साखरे संप्रदायाप्रमाणे या ज्ञानदानाला महत्त्व देत होते आणि सर्व काही या ज्ञानापुढं त्यांना तृणसमान वाटायचं आणि अशा प्रकारचं त्या ठिकाणी सद्गुरूनं त्याला प्रश्न केला, की मग अ, नासरहित, उत्पत्तीरहित असणारा स्वतः सिद्ध ब्रह्मस्वरूप तू आहे आणि अशा ब्रह्मरूप असणारा आत्मा, त्या तुझ्या ठिकाणी संसार दुःख मुळीच नाही. असं सद्गुरूनं त्याला सांगितलं. कारण त्यानं प्रश्न केला होता, की मला संसार दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. परंतु ज्याला संसार दुःखाची निवृत्ती पाहिजे ना, त्याच्या ठिकाणी संसार दुःख नाहीच आणि परमानंद स्वरूप तू आहेस. परमानंद म्हणजे ब्रह्मस्वरूप तू आहेस. म्हणून ब्रह्मस्वरूपाला ब्रह्माची प्राप्ती करून द्यायची का? संसार दुःख नाहीच. तर मग संसार दुःख निवृत्त करायचं का? म्हणून अशा प्रकारचं सद्गुरूनं त्या ठिकाणी सांगितल्यानंतर तू असा निश्चय कर. मग आता असं व्हायचं का निश्चय करायचा? निश्चय करायचा. म्हणून सद्गुरूनं सांगितलं, तितक्यावर नाही थांबता आपण त्या वाक्याचा पुन्हा-पुन्हा निश्चय करावा लागत असतो. कारण निश्चय करून ते मनामध्ये दृढ करावं लागत असतं. कारण श्रवण जरी संपलं, तरी पण आपला मनन नाही संपलं पाहिजे आणि मनन करून एकाग्रतेनं निश्चय करणं आणि निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. मग अशा प्रकारचा श्रवण, मनन, निधी करी साक्षात्कार तू पोते भाई यमा संदेह रहे ना काही. म्हणून श्रवण, मनन, निधी अशा प्रकारचं आपल्याला या तत्वज्ञानामध्ये सांगितलेलं असतं. म्हणून श्रवण महत्वाचं आहे आणि श्रवण केल्यानंतर मनन सुद्धा महत्वाचं आहे. म्हणून श्रवण, मनन, निधिध्यासन हे साक्षात्कार म्हणून अशा प्रकारचं साक्षात्कार सुद्धा या ठिकाणी होत असतो. कारण मी ब्रह्मस्वरूप आहे, अशा प्रकारची अनुभूती येत असते. म्हणून त्यासाठी सुरुवात श्रवण, मनन, निध्यासन करी. म्हणून तू अशा प्रकारचा निश्चय कर, की मी ब्रह्मस्वरूप आहे. कारण तू स्वतः सिद्ध ब्रह्मस्वरूप तू आहेस आणि तुझ्या ठिकाणी नाश नाही, उत्पत्ती नाही. उत्पत्ती नाही, नाश नाही, स्वतः सिद्ध ब्रह्मस्वरूप तू आहे. म्हणून तुला ब्रह्माची इच्छा व्हायला लागली आणि ब्रह्मस्वरूप तर तू आहेस आणि तुझ्या ठिकाणी संसार दुःख मुळीच नाही. कारण ब्रह्मस्वरूप असणारा तू, तुझा आत्माच त्या ठिकाणी अशा प्रकारचा कसा आहे, तर त्या आत्म्याच्या ठिकाणी संसार दुःख मुळीच नाही. कारण तुझा आत्माच कसा आहे? ब्रह्मस्वरूप आहे. कारण तूच ब्रह्मस्वरूप आहे. म्हणून तू ब्रह्मस्वरूप असल्यामुळं
तुझ्या ठिकाणी संसार दुःख मुळीच नाही, म्हणून संसार दुःख निवृत्त करायचं नाही, तर तुझ्या ठिकाणी संसार दुःख नाही हे आम्हाला सांगायचं. आणि ब्रह्मस्वरूप तुला करायचं नाही, तर ब्रह्मस्वरूप तू आहेस अशा प्रकारचा निश्चय कर, की ब्रह्मस्वरूप तुला मिळवायचं नाही, कुठून आणायचं नाही. आहेशी तू अंगा, फक्त अंगे डोळे उघडी. म्हणून काय केलं संतानं? तर काय नाही, डोळे त्या ठिकाणी उघडायला सांगितले. तुका करी जागा, नको जाच चाचपू अवघा, आईशी तू अंगा, अंगे डोळे उघडी. तुकाराम महाराज जागे करते. तुका करी जागा, नको चाचपू अवघा. म्हणून इकडं तिकडं चापू नको. तू अंगानच ब्रह्म आहेस. आहेशी तू अंगा, अंगे डोळे उघडी. तू नुसते डोळे उघड. तू अंगानच ब्रह्मस्वरूप आहेस. अशा प्रकारचा त्या ठिकाणी चिंतन करून तो तसा निश्चय कर. आणि असा निश्चय तू केला म्हणजे तुझ्या लक्षात येईल की ब्रह्म माझ्याहून वेगळं नाही. आणि मी जर ब्रह्मस्वरूप आहे, तर मग संसार दुःख माझ्या ठिकाणी नाही. म्हणून गुरुकड गेल्यानंतर प्रथम गुरु सांगत असते, की तुला देव पाहिजे का? तर मग तूच देव आहे. तसं आपण दृष्टांत घेत असतो. एखादा माणूस म्हणू लागला, की माझ्या बायकोचा नवरा मला सापडून द्या. मग जसं त्या ठिकाणी त्याला कुठे जरी गेला तरी भेटणारा नाही, कारण त्याच्याशिवाय दुसरा नाही. तसा जर कोणी म्हणला आला, की मला देव पाहिजे, तर मग आता त्याच्याशिवाय दुसरा देव नाही. दुजा देव माने जो काही कोई, तिने बंधन दृढ होई. दुसरा देव जर मानला, तर मग त्याच्यानं तुला बंधन होईल. मग दुसरा देव नाही. देव कोण आहे? म्हणून तुकाराम महाराज या ठिकाणी उद्देशून सांगते, देवची भरे देवची भरे, तुका म्हणे खरे तुम्ही. कारण तुम्ही कोण आहात? तर देव आहात. म्हणून या ठिकाणी तुम्ही देव आहात अशा प्रकारची घोषणा करा. म्हणून जसं त्या शिवानं सांगितलं, की त्या मेंढ्यातल्या सिंहाला तू घोषणा कर, की मी कोण आहे? शिव आहे. म्हणून अशा प्रकारचे दरकारी फोड. म्हणून अहम ब्रह्मास्मी. म्हणून अशा प्रकारचं मी कोण आहे? तर मी ब्रह्म आहे. अशा प्रकारचं तू त्या ठिकाणी ध्यानात घे आणि असा निश्चय कर. म्हणून सद्गुरूनं अशा प्रकारचा निश्चय करायचा त्याला सांगितला. आणि म्हणून पुढे त्या ठिकाणी अरे, जी वस्तू आपल्या जवळ नसते का, तिची अप्राप्ती असते. म्हणून तुला जे काही इच्छा निर्माण झाली, परंतु जी आपल्या जवळ वस्तू नाही का, तिची इच्छा होत असते. आता तुझ्या तुला जे पाहिजे का ते तुझ्याहून वेगळं नाही आणि तू त्याची इच्छा करायला लागला. तुला जे ब्रह्मरूपता पाहिजे, ते ब्रह्मस्वरूप तुझ्याने वेगळं नाही ना. मग तुला इच्छा झाली, परंतु ते ब्रह्म तू आहे. जन्म मरण रूप संसार तुझ्या आत्म्याच्या ठिकाणी असता, तर त्याच्या निवृत्तीची इच्छा करणे साहजिक आहे. साहजिकच आहे. कारण का? जन्म मरण जर तुझ्या ठिकाणी असतं, तर त्याची इच्छा करणं ठीक होतं. परंतु तुझ्या ठिकाणी जन्म मरण नसताना तू जन्म मरण माझं या ठिकाणी जावा, संसार जन्म मरण रूप संसार दुःख माझ्या ठिकाणचं जावा, अशी जी काही आगाऊ इच्छा व्हावी लागली, याला म्हणायचं आगाऊपणा. कारण जन्म मरण नसल्यालाच मानलं, नसलेलं वजं घेतलं. आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्म मरण नाही, तर जन्म मरण मानायचं नाथ झालं तर मग ते आलाय. महाराज नाथ महाराज म्हणतात, इच्छा ते जवळी हरीचे चरण, सर्व नारायण देत तुझं. हा, कारण आपलं आता थोडं ज्ञानावर चाललेलं आहे ना, हे उदाहरण भक्तीच आहे का नाही? आपलं कशावर चाललेलं आहे आता चिंतन? ज्ञानावर चाललंय. ज्ञानावर चाललेलं आहे. हा, आता इथं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय नाही, तर संसारच नाही. मग आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संसार दुःख नाही, तर मग आता जन्म मरण घालवायचं का? नाहीच. कारण संसार दुःख शब्दाचा अर्थ जन्म मरण. मग जन्म मरण जर आपल्या ठिकाणी नाहीच, तर मग आता
तुझी इच्छा काय आहे? तर संसार दुःख जाण्याची. पण संसार दुःख तुझ्या ठिकाणी नाही ना, असं सद्गुरू जे खरे सद्गुरू असते, तर ते त्या ठिकाणी आपल्याला बोधावर आणीत असते. कारण का? तर ब्रह्मरूप आपल्याला करायचं नाही. कारण ब्रह्मरूप जर आपल्याला केलं असतं, तर पुन्हा आपली ब्रह्मरूपता गेली असती. कारण आपण ब्रह्मरूप आहोतच. म्हणून तुकाराम महाराज पण सांगते, की "आहेशी तू अंगा, अंगे डोळे उघडी." आता डोळे उघडायचे का व्हायचं? व्हायचं नाही. आस्तीची वस्तू व्हायची. तरी आपली स्वस्तीच जे आपण केली. कारण आपली सोडवणूक आपण करून घेतली. आस्तीची वस्तू म्हणजे आहे ती वस्तू. आपण आहेत, फक्त लक्षात घ्यायचं. व्हायचं नाही. काही मिळवायचं नाही, काही व्हायचं नाही. आहेच. असलेलं ध्यानात घ्यायचं आणि नसलेल्या कल्पना सोडायच्या. जे नाही ते सोडायचं, आहे ते ध्यानात घ्यायचं. आस्तीची वस्तू होईजे. आणि असं ध्यानात घेणं म्हणजे आपली स्वस्ती सहजी आपण केली. कारण जीव झाला का जीव मानला? कल्पना अभिमान तेने झाला जीव. कारण जीवपणा आला वास्तविक कल्पनेमुळे आला. तू देहाला मी मानल्यामुळं, जगाला खरं मानल्यामुळं तुला जीव म्हणावं लागतं. एरवी देवच आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगते की जडा ते जीवविता, देह अहंता उपजविता, मी जीवगमे पंडुसुता जीवलोकी. की देहाला मी मानणारा, जगाला खरं मानणारा हा देवच असतो. परंतु देहाला मी मानल्यामुळं, जगाला खरं मानल्यामुळं देव असून याला जीव म्हणावं लागतं. म्हणून जीव गमे पंडुसुता जीवलोकी. म्हणून अशा प्रकारचा कल्पना अविद्या तेने झाला जीव. असतो देव, पण कल्पनेमुळं याला जीव म्हणावं लागतं. म्हणून या ठिकाणी सुद्धा हेच सांगायला लागले, की ब्रह्मस्वरूप तू आहेस. तुला ब्रह्मरूपता आणून द्यायची नाही कुठून. तर जन्म आणि नाश तुपल्या स्वरूपात नाही. कारण तू ब्रह्मरूप तुझं स्वरूप आहे. तू स्वतः सिद्ध आहेस. परंतु या ठिकाणी तुला जे वाटायला लागलं ते भ्रमानं वाटायला लागलं. म्हणून या ठिकाणी चिंतनानं तू काय कर, तर हा भ्रम काढून टाक. तुला जे भ्रमानं वाटायला लागलं, की मी मरणार आहे, मी जन्मणार आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, पापी आहे, पुण्यवान आहे. ते तुझ्याकडे पाहून नाही वाटत. तर तू जे नाही त्याच्याकडे पाहून वाटायला लागलं आणि जे नाही त्याला तू मी म्हणायला लागलास. तुझ्याकडे पाहून जन्म नाही, तर देहाकडे पाहून जन्म. तुझ्याकडे पाहून सुख-दुःख नाही, तर मनाकडे पाहून सुख-दुःख. येणं-जाणं तुझ्याकडे पाहून नाही, तर प्राणाकडे पाहून आहे. काळे-गोरेपणा तुझ्याकडे पाहून नाही, तर कातड्याकडे पाहून आहे. उंच ठेंगणेपणा तुझ्याकडे पाहून नाही, तर हाडाकडे पाहून आहे. हे तू सगळे धर्म आपले मानले. म्हणून मीच खुजा आहे, मीच उंच आहे, मीच काळा आहे, मीच गोरा आहे, मीच येणारा, जाणारा, सुखी, दुःखी, पापी, पुण्यवान, जन्मणारा, मरणारा, हे पुढीलांचे ओझे. आणि म्हणून तुझ्या ठिकाणी नसताना तू बळच घेतले ना. तुझ्या ठिकाणी हे नाहीत आणि तू त्या ठिकाणी बळच लावून घ्यायला लागलास. जन्म तुझ्या ठिकाणी नाही, मरण तुझ्या ठिकाणी नाही. तू बळच लावून घेतले. म्हणून शरीराचं ओझं घेतलं, जन्म-मरण. मनाचं ओझं घेतलं, सुख-दुःख. प्राणाचं ओझं घेतलं, येणं-जाणं. उंच ठेंगणा आहे, हाडाचं वजन घेतलं. मी उंच आहे, ठेंगणा आहे, काळा आहे, गोरा काहीतरी गोरापान आहे. हे कातड्याचं त्या ठिकाणी धर्म आपल्या ठिकाणी लावून घेतले आणि वास्तविक पाहता तुझ्या स्वरूपामध्ये जन्म-मरण नाही, सुख-दुःख नाही, पाप-पुण्य नाही. तर तू कसा आहेस? निर्मळ आहेस आणि असं तुझं ब्रह्मस्वरूप आहेस. तू स्वतः सिद्ध आहेस आणि असं असताना तू हे दुसऱ्याचे धर्म लावून घेतल्यामुळं तुला तसं वाटायला लागलं, तर हा भ्रम काढून टाक. हा भ्रम काढायचा काही व्हायचं नाही. अध्यात्मशास्त्रामध्ये काही व्हायचं नाही, तर आहे ते लक्षात घ्यायचं, नाही ते सोडून द्यायचं. आहे ते लक्षात घ्यायचं, नाही ते सोडून द्यायचं. म्हणून अध्यात्मशास्त्रा इतकं सोपं काहीच नाही.
आहे ते ध्यानात घेणं, नाही ते सोडून देणं. इथं कसं आहे, नाही ते ध्यानात घ्यायचं आणि आहे ते सोडून द्यायचं. आपलं कसं चाललंय? नाही ते ध्यानात घ्यालं. आपण काळे गोरे नसतो, काळे गोरे म्हणायला लागलो. जातीचे नावाचे नाही म्हणायला लागलो. जन्म-मरण नाही म्हणायला लागलो. म्हणजे नाही ते ध्यानात घेतलं आणि आहे ते सोडून दिलं. आपलं स्वरूप आपण न मारणारे, न दिसणारे, जाणणारे, एक सच्चिदानंद स्वरूप हे आपलं आपण सोडून दिलं. नसल्याला आपण नाही ते गळ्यामध्ये घेतलं. म्हणून अशा प्रकारचं आपल्याला काय व्हायचं? आस्तीची वस्तू पाहिजे. आस्तीची म्हणजे असलेले ध्यानात घ्यायचं. म्हणून सोपं आहे. परमार्थ काय जास्त अवघड नाही. नाही ते सोडायचं आणि आहे ते व्हायचं. आस्तीची वस्तू पाहिजे. म्हणून आपण असे नाहीत. कसे नाहीत? जसे आपण आता मानायला लागलो तसे नाहीत. जसं आपल्याला आता वाटायला लागलं, तर त्या मनाच्या कल्पना आहेत. त्या मनानं केलेल्या कल्पना आहेत आणि मन हे खोटं असतं आणि ते खोट्या कल्पना करीत राहतं. मनाचा स्वभाव आहे कल्पना करणं. म्हणून त्या कल्पनेला बळी पडायचं नाही आणि म्हणून त्या ठिकाणी त्या सगळ्या मन कल्पना आहेत आणि त्या ठिकाणी ते मनोराज्य करीत असतं मन आणि मन जे मनोराज्य करीत असतं का? त्या मनोराज्याचं काही खरं नसतं. कारण ते मनोराज्य करतं. जसं एखादा गरीब मनुष्य बी स्वतः त्या ठिकाणी राजा स्वतःला म्हणतो आणि उड्या मारीत चलतो. मी राजा आहे. मनोराज्य करायला लागला. किंवा एखादा डोळे बंद करून बी अ, स्वतःला म्हणतो की मी आता या ठिकाणी मोठा या गावाचा एखादा सरपंच झालो, या नगराचा अध्यक्ष झालो. आता हे सर्व त्या ठिकाणी माझ्या आज्ञेमध्ये अधिकारी, पुढारी आहेत. अशा प्रकारच्या कल्पना करतो. मी अमुक धन त्या ठिकाणी कमविलं. मी अमुक अशा प्रकारचा मान त्या ठिकाणी कमविला. मग अशा कल्पना करतो आणि पुन्हा त्या ठिकाणी डोळे उघडे काहीच नाही पडत. पलकड त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी त्या कल्पना ठरवतात. तसं या ठिकाणी मनाच्या सर्व कल्पना आहेत. कारण हे मनच मनोराज्य करतं. हे मनच स्वप्नामध्ये स्वप्न दाखवितं रंगून आपल्याला. काही नसताना त्या ठिकाणी आपण पाहतो, की त्या हिता नावाच्या नाडी किती बारीक आहे. तर केसाचे 1000 भाग त्या ठिकाणी होते उभे चिरले तर एवढी सूक्ष्म त्या ठिकाणी नाडी असणारी आणि तिच्यामध्ये एवढं मोठं स्वप्न दाखविलं आपल्याला. आपण म्हणतो ना स्वप्न अवस्था कंठस्थानम हे की नाही आणि मध्यमा वाचा प्रयुक्त भोगदान ज्ञानशक्ती सत्वगुण उकार मात्रा तेजसाभिमान ह्या सत्वगुण त्या ठिकाणी ह्या स्वप्नाची अवस्था सांगताना मग त्याच्यामध्ये सांगितलं की ही स्वप्न अवस्था तिचं ठिकाण कोणतं आहे तर कंठस्थान कारण कंठामध्ये ती नाडी राहते मग तिथं स्वप्न त्या नाडीमध्ये एवढी बारीक नाडी तिच्यात एवढं मोठं स्वप्न दिसतं मग हे जसं खोटंच असतं ते मग तशा प्रकारचं त्या मानानं इतकुशा त्या इतक्या बारीक नाडीमध्ये एवढं मोठं दाखविलं ते कुठं खरंय मग तेच त्या ठिकाणी खोटं दाखविणारं मनच आता पण इथं या ठिकाणी हे जग दाखवायला लागलं ते कुठं खरंय मग ते सुद्धा त्या ठिकाणी खोटं होतं आणि हे सुद्धा कसं आहे खोटं आहे कारण तेच मन आहे ज्या मनानं आपल्याला फसविलं होतं खोटं खरं त्या ठिकाणी वाटलं आपल्याला तिथं नादी लागून तेच मन आपल्याला पुन्हा इथं नादी लावायला लागलं आणि म्हणून हे सुद्धा काय आहे मनकल्पित आहे मनोराज्य आहे आणि हे खरं नाही असं ध्यानात घेणं शहाणपण आहे आणि म्हणून आहे ते ध्यानात घ्यायचं नाही ते सोडून द्यायचं आपण याला धरून बोलायला लागलो जे काही बोलायला लागलो ते जसं बायकोला धरून हा नवरा म्हणायला लागला मुलाला धरून हा बाप म्हणायला लागला त्या त्या संबंधामुळे तसे नाव आले वास्तविक हा बाप कुठे याला बाप म्हणायला कोण लागलं तो मुलगा लागला नवरा म्हणायला म्हणून घ्यायला ती बाई लागली अशा प्रकारचं या ठिकाणी परंतु मी या ठिकाणी सत्य स्वरूप आहे पूर्वीचं आहे अशा प्रकारचं या ठिकाणी याला काय लागलं मी माझं स्वरूपच आहे असं आपल्याला या ठिकाणी आस्थेची वस्तू
म्हणून असल्याला व्हायसाठी काही लागत नाही, पण नसल्याला काहीतरी व्हायला काहीतरी लागत. किंवा इकडं आपण पाहतो की काळं कातड असल्यावर मी काळा, गोरा असल्यावर मी गोरा, हाड उंच असल्यावर मी उंच, छोटे असल्यावर मी लहान. हे सगळे धर्म आपण इकडचे मानले. वास्तविक हे आपलं स्वरूप नाही. कारण आपल्या स्वरूपात बदल नाही. आपलं स्वरूप न बदलणार आहे. आपण सत्य स्वरूप आहोत. आणि असं आपल्याला आपलं वास्तविक ध्यानात घेता येतं. आणि ही वास्तविकता कोणावर अवलंबून नाही. म्हणजे आपण स्वतः सिद्ध आहेत. आणि हे सगळं स्वतः सिद्ध नाही. आपण स्वतःनं आहेत. आणि आपण आपल्याला अ, तरुणपणामुळं तरुण मानायला लागलो, म्हातारपणामुळं म्हातारा मानायला लागलो, बालपणामुळं बालक मानायला लागलो आणि हे देहासंबंधानं आपण बोलायला लागलो. वास्तविक आपण देहाचा ना आपला संबंध नाही. वास्तविक देह धर्म आपल्या ठिकाणी नाहीत. आपण बळच त्या ठिकाणी मानायला लागलो. नसताना म्हणून आस्थेची वस्तू पाहिजे. जे आहे ते तुम्ही ध्यानात घ्या. नाही तर ते सोडून द्या. म्हणून आपण बघत असतो, की महाराज सांगत असते, जे पडून जाताना ते आपलं नसतं. म्हणून चिखलाच्या टिरी असतात, तर त्या गळून पडत्या. तशा प्रकारचं हे सगळं खोटं असतं ना, तर ते गळून पडत असतं. कारण बालपण खोटं आहे म्हणून ते गळून पडलं आणि ते आता तरुणपण आलं. आता तरुणपणाचे सुद्धा त्या ठिकाणी चिखलाच्या टिरी गळून पडल्या आणि म्हातारपण आलं. सुखाच्या टिरी गळून पडल्या, दुःख आलं. मग हे सगळं त्या ठिकाणी जायला लागलं, यायला लागलं. पण आपण त्या ठिकाणी आपलं सत्य स्वरूप गेलं नाही, आपण जात बी नाही, येत बी नाही. आस्थेची वस्तू होय जे आहे, ते आपल्याला ध्यानात घ्यायचं आणि नाही ते सोडून द्यायचं. म्हणून आस्ती वस्तू म्हणजे असल्याने आणि असे आपण अस्सल आहोत. म्हणून आपण आल्या गेल्याचे नाहीत. आपण आलेलो नाहीत, गेलेलो नाहीत. असल्यालो आहोत. म्हणजे आपण सत्य स्वरूप आहोत आणि असं आपल्याला ध्यानात घेणं, पण आपण स्वतः सिद्ध आहोत. असं सद्गुरूनं प्रथमच त्या ठिकाणी शिष्याला उत्तर दिलं. म्हणून डायरेक्ट त्या ठिकाणी जे खरे सद्गुरू असते, ते गेल्याबरोबरच त्या ठिकाणी त्याला त्या शिष्याचा अधिकार पाहून त्याला तू देव आहेस, अशा प्रकारचा प्रथम त्याला उपदेश करीत असते, की ब्रह्मस्वरूप तू आहे. असं पहिल्याच वाक्यात त्या ठिकाणी सद्गुरूनं त्या शिष्याला बोध केला, की तुला जी परमानंदाची इच्छा व्हायला लागली आणि संसार दुःख निवृत्तीची इच्छा व्हायला लागली, तर परमानंद ब्रह्मस्वरूप तू आहे. तुझा नाश नाही, तुझी उत्पत्ती नाही, तू स्वतः सिद्ध आहे. म्हणून तू ब्रह्मरूप आहे आणि तुझ्या ब्रह्मरूप आत्म्याच्या ठिकाणी संसार दुःख मुळीच नाही. असं सद्गुरूने त्याला ठासून सांगितलं आणि म्हणून ज्यांच्या ठिकाणी अशा प्रकारचं अ, ठासून भरलेलं ब्रह्मज्ञान असतं किंवा जे ब्रह्मज्ञानामध्ये रमलेले असतात, तर असेच सद्गुरू ठासून त्या ठिकाणी तू सुद्धा देव आहे. कारण ज्यांना मी स्वतः देव आहे असं वाटत असतं, ते शिष्याला सुद्धा तू देव आहे अशा प्रकारचं ठासून सांगत असते. जसे आपले महाराज त्या ठिकाणी कोणी गेलं की कोणत्याही निमित्तानं जाऊ द्या, की त्याला त्या ठिकाणी त्या बरोबर असं वाटायला लावून त्याला पुन्हा इथंच आणतील, की तू देव आहेस, तू देव आहेस. असं त्या ठिकाणी तिथं गेले की दुसरं महाराज काही बोलू देत नाही, दुसरं काही बोलतच नाही. आणि म्हणून हे ठासून कारण ज्यांच्या अंगात जे भरलेलं असतं वारं, तर तेच निघत असतं. एखाद्या लोभी माणसाजवळ बसा, त्याच्या अंगात पैशाचं वारं असतं. हे करू का ते करू? कोणता धंदा करू? कशातून जास्त भेटेल? एखादा चोर असतो, त्याच्यापाशी बसा. मग कुठं डाका जमन, कोणतं घर हेरलं, अशा प्रकारचं त्या ठिकाणी कोणत्या अडचणी आहेत, तेच त्या ठिकाणी शोध चलन त्याचा. म्हणून अशा प्रकारचा एखादा कामुक माणूस असेल, त्याची त्या ठिकाणी कामवृत्ती त्या ठिकाणी अशा प्रकारची नेहमी चंचल त्याचं मन राहील. पण आपण हेच बघायला लागलो, की जशी ज्याची मनोवृत्ती असेल तशा प्रकारचे त्याचे विचारधारा राहत्यात. म्हणून सद्गुरू हे ब्रह्मरूप झालेले असतात किंवा त्यांना स्वतः मी देव आहे आणि सर्वच त्या ठिकाणी देव आहे. ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखी पूर्ण तत्परायण अहर्निशी. स्वतः मी ब्रह्म आहे आणि सर्वच या ठिकाणी ब्रह्म आहे, अशी त्यांची
व्यापक दृष्टी असती. म्हणून या शिष्याला सुद्धा तू ब्रह्म आहे अशी ब्रह्म स्वरूपता त्यांना त्या ठिकाणी ते देत असते. म्हणून या शिष्याला सुद्धा हे त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्याला देऊन टाकलं, की तुला परमानंदाची प्राप्ती म्हणजे त्या ब्रह्माची प्राप्ती पाहिजे ना, तर ब्रह्म तू आहेस, स्वतः सिद्ध आहेस. तुला नाश नाही. कारण नाश नाही म्हणजे मरण नाही. आणि जीवाला सगळ्यात मोठी भीती आहे मरणाची. आणि ही मरणाची भीती संताशिवाय कोणी घालीत नसतं. म्हणून महत्वाचे वाक्य या ठिकाणी आपल्याला वाटतं, की विचारसागराचं. परंतु एक एक ओळ ह्याच्यावर कितीतरी बोलता येईल. इतकं चिंतनीय असणारा हा ग्रंथ आहे. खूप अशा प्रकारचं चिंतन त्या ठिकाणी करून त्यांनी याची रचना केलेली आहे. म्हणून एका एका शब्दामध्ये या ठिकाणी पुष्कळ बोलता येतं. अशा प्रकारचे या ठिकाणी याच्यातली रचना तशी केलेली आहे. म्हणून खूप अशा प्रकारचं या ठिकाणी चिंतनीय ग्रंथ, की आपण भाग्यवान आहोत. कारण एवढा चिंतनीय ग्रंथ आपल्याला त्या ठिकाणी नाही लक्षात येण्यासारखा, परंतु महाराजांच्या कृपा आशीर्वादानं याचं या ठिकाणी आपल्याला आपण तो बघण्याचा प्रयत्न करायला लागलो. आणि थोडंफार का होईना पण आपल्याला संत संगतीमुळे त्या ठिकाणी लक्षात यायला लागलं. लक्षात येणं आणि आनंद होणं हे काही जसं त्या ठिकाणी पोट भरणं आणि तृप्ती होणं हे जसं एकच असतं. म्हणून या ठिकाणी जसं लक्षात आलं की आनंद होतच असतो. म्हणून तृप्ती कशी होत असते, जसं त्या ठिकाणी तृप्ती झाली असता पुन्हा त्या ठिकाणी मग त्याला कोणत्याही पक्वान्न जरी आणले तरी पण त्याची तृप्ती झाल्यावर त्याला त्या ठिकाणी वासना राहत नसती. तशा प्रकारचं या ठिकाणी संतांच्या संगतीमध्ये आपण आल्यानंतर आपल्याला कोणत्याच प्रकारची इच्छा ही शिल्लक राहत नसती. कारण वासना निमाळी समूळ ज्यांची, ब्रह्मरस गोडी तयासी फावली, वासना निमाळी समूळ यांची, नाही त्या विटाळ अखंड सोळे, उपाधी वेगळे जाणीवेच्या. कारण ते सोहळे असतात. कारण त्यांना ते खोट्या पदार्थाला मी माझं म्हणत नाही. खोट्या पदार्थाला मी माझं म्हणणं हेच ओवळं आहे. आणि म्हणून या ठिकाणी सद्गुरूनं त्या शिष्याला बोध सुरुवातीपासूनच सांगितलं, की ब्रह्मरूप तू आहे, तुझा नाश नाही, तू स्वतः सिद्ध आहेस. आणि ब्रह्मरूप असणारा तुला आत्मा त्याच्या ठिकाणी संसार दुःख मुळीच नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी अ, तुला ब्रह्मरूपता प्राप्त होणं शक्य नाही, कारण तूच ब्रह्मरूप आहेस. आणि म्हणून अशा प्रकारचा जन्म मरण रूपी संसार तुझ्या आत्म्याच्या ठिकाणी असतात, तर त्याची निवृत्तीची इच्छा होणे साहजिक होती. आता जन्म मरण रूपी संसार तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असता, तर त्याची निवृत्तीची इच्छा होणं साहजिक होती. परंतु आत्मा जन्मतो का आत्मा मरतो? आत्मा जन्मत नाही, आत्मा मरत नाही. म्हणून नित्य सर्वगत स्थानो अचलो रचलो अयम सनातन. कसा आहे? अशुद्धो अयमदायो अक्लेदो अस्वच्चे एवच नित्य सर्वगत स्थानो रचलो अयम सनातन. हा नित्य आहे, सत्य आहे. म्हणून अशा सर्वगत आहे, अचल आहे. अशा प्रकार तुला आत्मा आहे, तू अशा प्रकारचा तू आहे. म्हणून तुझा नाश नाही. म्हणून तुझ्या ठिकाणी जन्म मरणच नाही. तर जन्म मरण नाही म्हणून निवृत्त करायची इच्छा होणं हे सुद्धा आगाऊपणा आहे. कारण तो जन्म मरणारा नाही. कारण जन्म मरण देहाला आहे. म्हणून तुझ्या आत्मस्वरूपात जन्म मरण नाही. म्हणजे आपल्या ठिकाणी जन्म आणि मृत्यू नाही. मग का वाटायला लागला? तर आपण आपल्याला देह मानल्यामुळं याचे धर्म आपण आपले मानायला लागलो. याचे धर्म आपण घेतल्यामुळं आपल्याला जन्म आणि मृत्यू वाटायला लागला. वास्तविक आपण जन्मणारे नाहीत. आपल्याला मरण सुद्धा काढायचं नाही. कारण आपल्याला मरणच नाही तर काढायचं कुठून? आपल्याला जन्मत नाही तर काढायचं कुठून? म्हणून जन्म नाही आणि मरण नाही. पण जन्म मरण का वाटायला लागला? तर ते म्हणले, देहाला मी मानल्यामुळं जन्म आणि मृत्यू वाटायला लागला. आणि नाश कोणाचा आहे? उपजे ते नाशी. जन्मलं ते मरत असतं. आपण उत्पन्न झालो नाही म्हणून आपला नाश नाही. फक्त आपण नसलेल्याच
ह्या वस्तूला मी माझं म्हणायला लागलो, म्हणून आपल्याला तशा प्रकारचं दुःख व्हायला लागलं. आता आपल्या स्वरूपात जन्म मरण नाही हे लक्षात घ्यायचं. आणि हे सद्गुरूनं सांगितलं, जन्म मरण जर असतं तर काढता आलं असतं. पण तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्म मरण हे नाही. आणि म्हणून निवृत्तीची इच्छा होणं असतं तर इच्छा होणं साहजिक होतं. जन्म मरण जर तुझ्या ठिकाणी असतं तर ते काढायची इच्छा होणं साहजिक होतं. पण तुझ्या ठिकाणी जन्म मरणच नाही तर मग ही इच्छा आगाऊ आहे. म्हणून हे आगाऊपणा काढायचा का जन्म मरण काढायचं? मग सद्गुरू काय करते? आगाऊपणा काढीत असते. आगाऊपणा काढायचा, जन्म मरण काढायचं नाही. कारण जन्म मरण आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाहीच. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्म मरण नाही, म्हणून जन्म मरण काढायचं नाही. तर जन्म मरण आपल्या ठिकाणी नाही असं लक्षात घ्यायचं. कारण आपण आपल्याला दिसणारे वाटायला लागलो, नसून वाटायला लागलो. आपण दिसणारे नाहीत, वाटायला लागलो. आपण शरीर नाही, आपण शरीर वाटायला लागलो. शरीर आपलं नाही. म्हणून अशा प्रकारचं या ठिकाणी आता हे चिंतन या ठिकाणी आपल्याला पुढं-पुढं पाहायचं खूप या ठिकाणी चिंतनीय आहे. आणि म्हणून या ग्रंथाचं चिंतनच करावं. पुन्हा-पुन्हा वाचावं, पुन्हा-पुन्हा ध्यानात घ्यावा. आणि या ठिकाणी आपण जर वाचन केलं, चिंतन केलं, एकाग्रतेनं मनन केलं, तर निश्चितच या ठिकाणी आपल्याला आनंद होईल. कारण अशा प्रकारचा हा ग्रंथ आहे. खूप या ठिकाणी महत्त्वाचं चिंतन या ग्रंथात दिलंय, की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्म-मरण नाही. कारण साधे शब्द नाहीत हे. याच्यावर चिंतन त्या ठिकाणी खूप अशा प्रकारचे महात्मे लोकांना खूपच बोलले, की जन्म-मरण माझ्या ठिकाणी नाही. पण नसताना वाटायला लागलं, याला धरून वाटायला लागलं. मग मी याला धरून आहे का सोडून आहे? देहादी प्रपंचाला मी सोडून आहे. हे अहंकारादी सर्व प्रपंच या ठिकाणी माझ्याहून वेगळं आहे. वेगळा असताना सुद्धा या ठिकाणी याला मी माझं म्हणायला लागलो. म्हणून याच्या या ठिकाणी धर्म माझ्यावर मी आरोप करून घेतले. याचे धर्म. आता याचे धर्म याच्यावर टाकून द्यायचे आणि आपण मोकळ्याला मोकळं व्हायचं. पुन्हा काही करायचं नाही. आस्तीची वस्तू व्हायची. देखीजे देहीचे धर्म देई, आत्मा आत्मा याच्या ठाई आणि देहाचे धर्म देहाच्या ठिकाणी आणि आपले धर्म आपल्या ठिकाणी. एवढं केलं की काम झालं. आणि हेच या चिंतनामध्ये खूप महत्वाचा विषय आहे. चिंतनीय आहे. आणि ही शंका निवृत्त या ठिकाणी करायसाठी संपूर्ण विचारसागर आहे. आणि हाच या ठिकाणी मुद्दा पुढं त्याने घेतलेला आहे. आणि आपल्याला बघायचं आता. म्हणून तुझ्या ठिकाणी जर जन्म-मरण असतं, तर काढता आलं असतं. पण तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी जन्म-मरणच नाही, तर काढायचं कसं? जन्माआधी संसारात तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लेस सुद्धा नाही. त्या जन्म-मरणादी संसाराचा तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लेस पण नाही. म्हणजे बिलकुल त्या ठिकाणी जन्म-मरण आहे, पण तुला नाही ना. तुझ्या स्वरूपात नाही ना. मग तुला नाही हे बरं झालं. पण तुला या ठिकाणी मला हे असं वाटायला लागलं, हे कशामुळं वाटायला लागलं? तर तू ह्या दुसऱ्याच वस्तूला मी माझं म्हणायला लागला. वास्तविक तुझा आणि ह्या पंचभूताचा काही संबंध नाही. ते पंचभूत जड आहेत, त्यांना कळत नाही. आणि त्या वस्तूला तू मी माझं म्हणायला लागला. म्हणून नसलेलं जन्म-मरणाचं दुःख तू ओढून घेतलं. वास्तविक पाहता ते नाही. नसताना काय केलं तू? बळच वळल्यावर काय करायचं? मग दुसऱ्याचे ओझे आपल्या माथा घ्यायचे. आता बळच घेतलं का नाही? म्हणून तुला आणि असं घेतल्यामुळं तुला वाटायला लागलं आता हे. त्या दुसऱ्याचं ओझं घेतल्यामुळं तुला असं वाटायला लागलं, की मला परमानंद पाहिजे आणि माझं संसार दुःख गेलं पाहिजे. अशा प्रकारची वासना तुला व्हायला लागली, याच्यामुळेच व्हायला लागली तुला. ही पण आगाऊ वासना आहे. वास्तविक परमानंद स्वरूप तू आहे. जन्म-मरण तुझ्या ठिकाणी नाही. का व्हायला लागली वासना? तर या ठिकाणी अशा प्रकारचा तुला लक्षात आलं नाही. म्हणून व्हायला लागलं. म्हणून अशा प्रकारचा अधिकारी शिष्य असल्यावर
त्याला ताबडतोब तुका म्हणे कानी ऐकत आहे मात, तोची झाला घात जीवपणा. कानानं ऐकेना आणि जीवपणाचा घात होणं संगच होत असत अधिकारी शिष्यात. कानानं ऐकलं की तू ब्रह्म आहेस की लग निश्चय होत असतो. परंतु आपला शास्त्र कळाव अशा हेतून या ठिकाणी पुन्हा पुन्हा शंका समाधान अशा प्रकारचं दिलेलं असतं. म्हणून या ठिकाणी शंका जर आली नाही तर तिथंच त्या ठिकाणी मी ब्रह्म आहे अशा प्रकारचं त्या ठिकाणी निश्चय होत असतो. परंतु आता इथं आपल्याला शंका तर येणारच. म्हणून मी ब्रह्म आहे, मग कसा ब्रह्म आहे अशा प्रकारचं शंका तर येतीच ना. म्हणून आता पुन्हा पुन्हा त्या शंका समाधान या ग्रंथामध्ये किंवा या तरंगामध्ये आलेला आहे. म्हणून आता शिष्य पुन्हा त्या ठिकाणी आता तो तत्वदृष्टी नावाचा त्या राजाचा मुलगा, त्या राजाच्या मुलानं पुन्हा त्या गुरुला प्रश्न केला की गुरु महाराज, जर माझा आत्मा परमानंद स्वरूप आहे तर मग विषयातून आनंद का वाटायला लागला मला? हा प्रश्न केला. कोणी केला? शिष्याने केला. कोणाला केला? गुरुला केला. की तुम्ही म्हणता की आत्मा परमानंद स्वरूप आहे, तर मग मला विषयाची वासना का व्हावा सुखासाठी? हा प्रश्न केला. म्हणून या ठिकाणी विषय प्राप्ती झाल्यावर मला आनंद होतो. मला विषयात आनंद वाटायला लागला आणि विषयाची प्राप्ती झाली की मला आनंद होतो. असं का व्हायला पाहिजे? जर माझा आत्माच जर आनंद स्वरूप आहे, तर मग विषयापासून आनंद झाल्यावर मला आनंद का होतो? म्हणून अशा प्रकारचं या ठिकाणी संगती मला तुम्ही सांगा. तर आत्मा तर आनंदरूप आहे. मग विषय प्राप्तीनं आनंद कसा व्हायला लागला? आनंद स्वरूप कोण आहे? आत्मा आहे. ठीक आहे. तुमचं म्हणणं तुम्ही म्हणता ना, की आनंद स्वरूप आत्मा आहे. तर आम्ही क्षणभर तुमचं म्हणणं खरं बी म्हणू बाबा. आहे. पण आम्हाला विषयापासून आनंद व्हायला लागला याचं काय? मग याचं बी काहीतरी सांगा ना तुम्ही आता. की तुम्ही म्हणतात आत्मा आनंद स्वरूप आहे. पण मला तर विषयापासून आनंद व्हायला लागला. म्हणून या ठिकाणी अनुकूल विषय प्राप्तीने आनंद होतो, तर आत्मा आनंद रूप नाही, आनंद विषयात आहे, असे मला वाटतं. म्हणून शिष्याला जे वाटतं, तर तो त्या ठिकाणी सांगतो. ते म्हणतो ते म्हणतात, की आत्मा आनंदरूप आहे, परंतु मला विषयात आनंद वाटतो ना. तर मला आत्मा आनंदरूप वाटत नाही, असं मला वाटतं. अशा प्रकारची मला शंका आहे. असं आहेच म्हणतो का देव? असं मला वाटतं. आता मी काय करू याला? आणि हे खरं कळून घ्यासाठी मी तुमच्याकडे आलो. मला वाटत आहे विषयात आनंद आहे आणि तुम्ही तर म्हणतात, की आत्मा आनंद रूप आहे आणि मला तर वाटतं, की विषयामध्ये आनंद आहे. मग या ठिकाणी कसं व्हालं हे तुम्ही या ठिकाणी आता समजून सांगा. आता गुरु या ठिकाणी आता याच्यावर विचार सांगायला लागले, की आत्मा आनंदरूप आहे किंवा विषयात आनंद आहे. आता हे या ठिकाणी आत्मानंदाची सिद्धी म्हणून या ठिकाणी आता आत्मानंदाची सिद्धी करून द्यायची त्याला. म्हणजे आत्माच आनंद स्वरूप आहे, हे सिद्ध करून द्यायचं. म्हणून श्री गुरु सांगतात, "हे शिष्ये, आत्मा आनंद तर आहेच. आत्मा काय आहे? आनंद रूपच आहे. आत्म्याशिवाय आनंद रूप कोण आहे दुसरं? म्हणून आनंद स्वरूप कोण आहे? आत्माच आहे. आत्म्याला सोडून दुसरं कोणी आनंद स्वरूप नाही. म्हणून आत्माच कसा आहे? आनंद रूप आहे. पण जीवाला असं ज्ञान नसतं ना, की माझा आत्मा आनंद स्वरूप आहे. असं जीवाला ज्ञान असतं का? नाही. म्हणून जीवाला असं ज्ञान नसतं, की मी आनंद स्वरूप आहे किंवा माझा आत्मा आनंद स्वरूप आहे. पण वास्तविक पाहायला गेलं तर आनंद स्वरूप कोण आहे? आत्माच आनंद स्वरूप आहे. पण जीवाला अशा प्रकारचं ज्ञान नसतं, की माझा आत्मा आनंद स्वरूप आहे. आणि त्याच्यामुळं त्याला विषयाची इच्छा होती. आता विषयाची इच्छा का व्हावी लागली? तर त्याला वाटतं,
की विषयात आनंद आहे, त्याला माझा आत्मा आनंदरूप आहे असं वाटत नाही. वास्तविक आत्मा आनंदरूप नाही का? आत्माच आनंदरूप आहे. परंतु जीवाला वाटत असतं की माझा आत्मा आनंदरूप नाही आणि आनंद कुठं आहे? विषयामध्ये आहे. आणि म्हणून विषयात आनंद वाटल्यामुळं तो विषयाच्या मागे आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी विषय प्राप्तीची खटपट करावी लागते जीवाला. विषय प्राप्तीसाठी काय करावं लागते? विषय काय सहज भेटते का? नाही. विषय प्राप्तीसाठी खटपट करावं लागते, प्रयत्न करावा लागते, सायास करावा लागते. सायाशे करीशी प्रपंच दिननिशी, हरीशी न भजशी. तो सायास करून प्रपंच करायला, विषय प्राप्ती करायला लागला आणि हरी कसा आहे? आयता आहे. हरीला आणायचं का? आयता आलाय घर पोचून. आयता आहे, असलेला आहे, केलेला आहे का? नाही. आयताच, अंगानच आहे. तो असलेला ध्यानात घ्यायचा. म्हणून सांगायला लागले, विषय प्राप्ती करायला खटपट करावं लागत असते. आणि आत्मा स्वतः आनंद स्वरूप आहे. पण जोपर्यंत आत्मा आनंद स्वरूप आहे असं कळत नाही, तोपर्यंत जीव त्या ठिकाणी विषयामध्ये आनंद मानतो. आणि ते विषयाचा आनंद प्राप्त करायसाठी तो विषयाचा आनंद सहज भेटत नाही. मग विषयातून आनंद मिळायसाठी त्याला खटपट करावं लागते. मग त्याला प्रयत्न करावा लागते. मग कितीतरी खटपट करून मग त्याला कुठेतरी त्या ठिकाणी विषयातून आनंद त्या ठिकाणी होतो. पण त्या आनंदाचा प्रकार विषयाचा आनंद नाही तो. आता विषयात आनंद असतो का? पण त्याला वाटतं की आनंद याचाच असतो. जसं साखरच गोड असते. पण हे म्हणतो चहा गोड झाला किंवा मिरची तिखट असते. हा म्हणतो भाजी तिखट झाली. मग ह्यो आनंद आत्म्याचाच आहे, कशातून होऊ द्या. तसं काही गोड लागू द्या. ते साखर, गोडच गोड लागायले. तसा आनंद कशातून होऊ द्या. मग विषयातून झाला असं कसा वाटतो? कारण मग त्या ठिकाणी विषयाची प्राप्ती आणि त्या ठिकाणी इच्छा थांबती मग कुठेतरी. अंतःकरणाची स्थिरता होती. विषयाची प्राप्ती होती आणि मग तिथंच त्या ठिकाणी काय होतं? आत्मानंदाचं भान होत असतं. मला काहीतरी पाहिजे, घर पाहिजे, घर पाहिजे, घर पाहिजे. अनेक दिवसापासून इच्छा होती आणि मग घर बांधलं. इच्छा थोडीशी थांबल्यासारखी झाली. म्हणून अंतःकरण थोडं स्थिर झाल्यावानी झालं. मग तिथंच त्या ठिकाणी अंतःकरणातला आनंद मग वाटलं घर बांधल्यामुळं आनंद झाला. आनंद घराचा नाही, अंतःकरण स्थिर झाल्यामुळं आत्म्याचाच आनंद त्या ठिकाणी व्यक्त झाला. मग पुन्हा त्या ठिकाणी इच्छा वाढली, की पुन्हा वाटलं, की आता काहीतरी दुसरं करायचं म्हणलं, की पुन्हा ते आनंद निघून गेला. म्हणून आत्मानंदाच त्या ठिकाणी झाला. आपलाच आनंद अंतःकरण स्थिर झाल्यामुळं विषयाची प्राप्ती, अंतःकरणाची स्थिरता आणि आत्म्याचं भान या घटना घडल्या आणि मग लक्षात नाही आल्यामुळं वाटलं, की घरापासून आनंद झाला. मग असंच प्रत्येक या ठिकाणी विषयातून आनंद व्हायला लागला. तो आनंद विषयाचा नाही, तर अंतःकरण स्थिर झाल्यामुळं इच्छा त्या ठिकाणी अनेक प्रयत्न आपले होते, की ते प्रयत्न आता थांबले गेले आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला सांगायला लागले, विषय प्राप्तीच्या खटपटीत जीव लागतो. त्यावेळी बुद्धी चंचल होते. इच्छित विषय प्राप्त झाल्याबरोबर क्षण मात्र बुद्धी स्थिर होते. इच्छित विषय प्राप्त झाला की क्षण मात्र बुद्धी स्थिर होत असते. क्षणभर इच्छित विषय प्राप्त झाले की क्षणभर काय होती? बुद्धी स्थिर होती. त्या स्थिर झालेल्या अंतर्मुख बुद्धिवृत्तीत आनंदरूप आत्म्याच्या आनंदाचं भान होतं. आता स्थिर झालेली वृत्ती, बुद्धिवृत्ती काय झाली? स्थिर झाली. मग आत्मानंदाचं त्याच्यात भान होत असतं. म्हणून विषय प्राप्ती आणि स्थिर बुद्धीत आत्मानंदाचे भान एकाच काली होत असल्यामुळे आता विषयाची प्राप्ती झाली आणि बुद्धी स्थिर झाली. एकाच कालात झालं आणि म्हणून विषयाच्या प्राप्तीने माझ्या ठिकाणी आनंद उत्पन्न झाला असे जीवाला मात्र वाटते. असं वाटतं जीवाला. विषयाची प्राप्ती झाली आणि बुद्धी स्थिर झाली
आणि त्याच्यामुळं थोडा स्थिर बुद्धीमध्ये आत्म्याचं भान झालं आणि म्हणून त्या ठिकाणी आनंद झाल्यासारखं वाटलं का झालं? वाटलं. म्हणून त्या आनंदाचा भास. म्हणून अशा प्रकारचं आनंद उत्पन्न झाला जीवाला. जीवास वाटते मात्र, पण वास्तविक आनंद आत्म्याचा असतो. वास्तव आनंद कोणाचा आहे? आत्म्याचा आहे. त्याला वाटायला लागलं याच्यातून झालं. हा भ्रम आहे. वास्तव आनंद कोणाचा आहे? खरा आनंद कोणाचा आहे? कारण आत्मा सुखरूप आहे. म्हणून आनंद हा आत्म्याचाच आहे. कारण आत्मा सुखरूप असल्यामुळं सुख दुसरीकडे कशातूनच होणार नाही. सर्व जगत कसं आहे? असत, जड, दुःखरूप आहे. असत म्हणजे ते सत नाही. जड म्हणजे त्याला कळत नाही. आणि ते दुःखरूप आहे. नष्ट होणार आहे म्हणजे दुःखरूप आहे. आणि म्हणून असत, जड, दुःखरूप पदार्थापासून सुखाची उत्पत्ती कशी होईल? आत्माच कसा आहे? सच्चिदानंद स्वरूप आहे. म्हणजे आत्मा म्हणजे मीच या ठिकाणी सच्चिदानंद स्वरूप आहे. म्हणून मला आपल्याला जो आनंद होतो, विषयाची प्राप्ती, अंतःकरणाची स्थिरता आणि आत्म्याचं भान. या तिन्ही त्या ठिकाणी क्रिया घडत्या आणि आपल्याला लक्षात नाही आल्यामुळं आपल्याला वाटतं, की ह्या विषय प्राप्तीची खटपट केली आणि या विषयापासून मला अशा प्रकारचा आनंद झाला आणि म्हणून तो विषयात आनंद मानतो. म्हणून सर्व जीव त्या विषयाच्या खटपटीला लागले आणि मी आनंद स्वरूप आहे, असं कोणी लक्षात घेईना. जे वास्तव आहे, तर ते सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाले कमी. म्हणून जे सत्य आहे, तर ते काही लक्षात येत नाही आणि जे नाही, तर ते त्या ठिकाणी आपण ओढून घेतलं. तसे आपण नाही, पण तसे आपण स्वतःला समजायला लागलो, की आपल्याला आनंद नाही आणि आनंद इकडे वाटायला लागला. मग आपल्याला आपण स्वतः दुःखी वाटायला लागलो, आनंद विषयात वाटायला लागला. म्हणजे अशा प्रकारचं या ठिकाणी सुखरूप असून आपण आपल्याला दुःखी मानून विषयाकडे आनंद दिल्यामुळं विषय प्राप्तीची सगळ्याला विषय ओढी बोलले जीव. म्हणून सगळे जीव जगाला खरं मानून त्या विषयाच्या नादी लागले. जगाला खरं मानायला लागले. देहाला मी म्हणायला लागले आणि विषयात सुख मानायला लागले. आणि म्हणून सगळे त्या ठिकाणी नादी लागले. आणि म्हणून या संतांच्या ठिकाणी आल्यावर, सद्गुरूकडे आल्यावर माऊली म्हणतात सद्गुरू काय ते सुख ते केवळ परम हां, दुःख काय की जे मूर्ख परम न दुःख, सेवित. मूर्ख. म्हणजे अ, अशा प्रकारचे विषयाचं सुख केवळ, केवळ म्हणजे नुकूळ दुःख आहे. म्हणून अशा प्रकारचं त्या ठिकाणी ते काही शेवल्या पण जात नाही हो. काय की जे मूर्ख न सेविता न सरे. म्हणून ते शेवल्या सुद्धा जात नाही. असं ते विषय सुख आहे. आणि म्हणून विषय सुख आहे हे बोलण्यासारखे नव्हे. हे बोलायसारखंच नाही. का विद्युत स्फुरणार आहे जगामध्ये? कारण विजेच्या चमकण्यानं माणसाचा व्यवहार भागन का? भागणारच नाही. तसं विषयाच्या सुखानं कोणाचं भागलं असतं, तर पुन्हा दुसरा विषय मिळायसाठी खटपट केलीच नसती पुन्हा. का करायला लागला? तर विषय सुखानं कोणाचं भागतच नाही. आणि म्हणून याच्यावर आपण आता राहिलेले विषय उद्या बघू. तपासायदान आपण घेऊ. आता विश्वात्मके देवे, हे रे वागयज्ञ तोषावे, तो सोनी मज द्यावे पसायदान. जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जीवांशील तो तिला हो. प्राणी जात वर्षोत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची माने जाळी. अनवर्त भूमंडळी भेटतो तया होता. चला कल्पतरुचे आलो, चैतना चिंता मणीचे गावो. बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेघे अलांछन. मार्तंड जे तापहीना, ते सर्वही सदा सज्जन स्वैरे होती. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नितींनी लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथ उपजीवे विशेष लोकीये.
दृष्टा दृष्ट विजय वा म्हणे हेत म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणे वर ज्ञानदेव सुखया झाला येणे वर ज्ञानदेव सुखया येणे वर ज्ञानदेव सुखया कुंडलिका देव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज सर्वांना रामकृष्ण हरी. जय हरी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरिओम महाराज हरिओम. रामकृष्ण कृष्ण हरी. रामकृष्ण जय हरी महाराज. जय हरी. जय हरी जय हरी जय हरी. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी राम जय हरी महाराज. जय हरी जय सगळ्या बाया दिसल्या.